आज आपण जो नाश्ता बनवतोय त्यासाठी आपण इनो, सोडा एवढंच काय दहीसुद्धा वापरणार नाही आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये खूप मस्त नाश्ता अगदी झटपट तयार होतो. तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलाय. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी इथे चालेल. कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे 1 वाटी रवा मोजून घ्या. आता रव्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलंय. थोडं-थोडं घालत जायचं आहे. इथे आपला रवा भिजवून घ्यायचा आहे. इथे आणखी थोडंसं पाणी लागेल. तर यामध्ये मी पाऊण कप पाणी घातलंय. रवा छान भिजला गेलाय. आता हा रवा आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे आता आपण दुसरं साहित्य वापरतोय ते म्हणजे कुरमुरे. तर इथे आपल्याला 1 कप रव्यासाठी 2 कप कुरमुरे वापरायचे. घरी जर कधी-कधी उरतात कुरमुरे आणि सॉफ्ट होतात, तसे कुरमुरे असतील ते वापरले तरी चालतील. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने रवा मोजून घेतलाय, त्या कपानेच 2 कप कुरमुरे मोजून घेतले. आता कुरमुऱ्यांमध्ये पाणी घालायचं आहे आणि कुरमुरे भिजवून घ्यायचे. कुरमुरे असे वरती येतात, तर ते हाताने असे खाली प्रेस करायचे आणि भिजवून घ्यायचे. आणि आता रवा आणि कुरमुरे दोन्ही आपण 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. म्हणजे दोन्हीही 5 मिनिटामध्ये छान सॉफ्ट होतील. आणि तोपर्यंत आपण नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया. तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय. यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे. यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं. आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी वाटून तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवरती घालण्यासाठी इथे मी फोडणी तयार करते. 1 चमचा तेल गरम करून घेतलंय. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर 1 लाल मिरची घातली आहे. ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया. तर ही आपली मस्त अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर आपण रवा आणि कुरमुरे भिजत ठेवलं होतं. तर चटणी बनवली तेवढ्या वेळामध्ये हे छान भिजलं गेलंय. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरचं इथे छोटं भांडं घ्यायचं आहे म्हणजे कुरमुरे अगदी बारीक होतात. आता 2 बॅचेसमध्ये आपण ही वाटून घेणार आहोत. तर अर्धे कुरमुरे इथे मी काढून घेते. कुरमुऱ्यामधलं पाणी पिळून घ्यायचं आहे. यामध्येच रवा काढून घेते आणि इथे आपण आज दही वापरणार नाही आहोत. तर आंबटपणासाठी इथे आपण अर्धं लिंबू यामध्ये पिळून घालणार आहोत. तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता. तर इथे पहिल्या बॅचमध्ये मी लिंबाचा रस घालते. इथे तर थोडंसं पाणी घालायचं आणि हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आणि उरलेलं सुद्धा साहित्य मी सगळं वाटून घेते. तर इथे पहा वाटून तयार आहे आणि अगदी बारीक असं हे वाटलं गेलंय आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशी आहे. नंतर लागलं तर आपण यामध्ये आणखी पाणी घालू. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा इथे तेल घालायचं आहे. तेलामुळे नाश्ता सॉफ्ट व्हायला मदत होईल. मीठ आणि तेल मिक्स करून घेऊया. यानंतर हे असं 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. यामुळे नाश्ता हलका व्हायला, जाळीदार व्हायला मदत होईल. तुम्हाला जर जास्त जाळीदार असा नाश्ता हवा असेल, तर यामध्ये तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा घालू शकता किंवा अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं तरी चालेल. पण इथे आज मी इनो किंवा बेकिंग सोडा काहीच वापरत नाहीये, त्यामुळे मी हे छान असं फेटून घेते. थोडीशी कमी जाळी येईल, पण अगदी हेल्दी असा नाश्ता तयार होईल. चवीत अजिबात फरक पडणार नाही. तर हे फेटून झालंय. आता हा रवा आहे त्यामुळे फुलण्यासाठी आपण 10 मिनिटं हा झाकून ठेवूया. तर इथे 10 मिनिटानंतर हे पीठ पहा आधीपेक्षा घट्ट झालंय आणि अगदी परफेक्ट आहे. आता इथे मी गॅसवरती
डोसा तवा गरम करून घेतलाय. यावरती थोडंसं तेल लावायचं. इथे आता 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचंय आणि पसरवून घ्यायचंय. जास्त पातळ करायचं नाहीये. मीडियम फ्लेमवरती आता आपण हा भाजून घेऊया. तर अगदी मस्त असा हलका-फुलका असा नाश्ता आहे. तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता. वरची बाजू पहा ड्राय झाली. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही बटर, तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. तर इथे मी आता याला बटर लावते. उलटून घेऊया. मस्त रंग आला डोस्याला पहा. दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिट भाजून घेऊया. तर अगदी मऊ लुसलुशीत असा हा डोसा तयार झालाय. इथे आता मी आणखी एक करून दाखवते. अगदी झटपट एकानंतर एक तुम्ही असे डोसे तयार करू शकता. तर इथे आपला दुसरा डोसा सुद्धा तयार झालाय. काढून घेऊया. तर इथे पहा आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये 6 डोसे तयार झालेत. पाहूनच तुम्हाला कळत असेल अगदी मऊ लुसलुशीत असे हे होतात. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. दिवसभर असेच सॉफ्ट राहतील. चटणी बरोबर किंवा एखाद्या ग्रेव्ही बरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व्ह करू शकता. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.